आता बातमी लाडक्या बहिणीची। राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी बहिणींना पुन्हा ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। येत्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली। हे ई-केवायसी कसं असेल पाहूयात। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी बंधनकारक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक असणार आहे। येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी पूर्ण करायची पाहूयात। https://ladkibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती जावं लागेल। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा। ई-केवायसी साठी लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल। यानंतर कॅप्चा कोड नोंदवा। नंतर आधार प्रमाणीकरणासाठी क्लिक करा। सहमती दर्शवण्यासाठी पर्यायावर क्लिक करा। आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP मिळेल। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ladkibhin.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे। या वेब पोर्टलवर सर्व लाडक्या बहिणींनी येत्या 2 महिन्यामध्ये ई-केवायसी करून घ्यावी।